इचलकरंजी महानगरपालिकेच्या IHSDP योजनेअंतर्गत जय भीम झोपडपट्टीतील तब्बल 108 कुटुंबाची घराची स्वप्ने गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णच राहिली आहेत। या कुटुंबांना न्याय मिळावा, रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे आणि त्यासाठी शासनाकडील शिल्लक निधीसह त्यावरील व्याज वापरण्यास मंजुरी मिळून आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीची मागणी करावी, अशी मागणी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा नगरसेविका ॲडव्होकेट सौ अलका अशोक स्वामी यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात असे म्हटले आहे की जय भीम झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्प राबविण्यात आला होता। मात्र विविध कारणांमुळे आजही 108 घरे अपूर्ण अवस्थेत असून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांचा लाभ मिळालेला नाही। शासनाकडून प्राप्त झालेल्या निधींपैकी काही निधी महापालिकेकडे शिल्लक असून त्यावरील व्याजाची ही मोठी रक्कम जमा झाली आहे। या शिल्लक निधी व व्याजाची एकत्रित रक्कम वापरण्यास शासनाची मंजुरी मिळून रखडलेली घरे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे। याशिवाय उपलब्ध निधी अपुरा पडत असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवून अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्याची ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। जय भीम झोपडपट्टीतील लाभार्थी अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांच्या न्याय हक्काचा विचार करून हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे नमूद करत ॲडव्होकेट अलका स्वामी यांनी महापौरांनी या विषयात तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे। जय भीम नगरमध्ये 108 घरांच्या संदर्भात जय भीम नगरमध्ये जागे आम्ही सर्वजण महापौर साहेबांकडे 108 घरांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलो होतो आणि त्या संदर्भात जी 108 घरं आहेत जी प्रलंबित आहेत बऱ्याच वर्षापासून, त्याचा ऍक्च्युली आता काय स्टेटस आहे, त्याची 108 घराची पूर्तता, पुढची प्रोव्हिजन काय हे विचारण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो। तेव्हा महापौर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हा जो 108 घरांचा विषय आहे जो बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित राहिला आहे की त्याचं काय कारण आहे काय नाही, अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भातला जो काही विषय आहे तो येत्या महासभेला आणून त्या घराची 108 घराची पूर्तता करण्यासाठी आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे आणि लवकरात लवकर हा विषय महासभेत पुढे येऊन 108 घरं पूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आम्ही नगरसेवक सुद्धा या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत आणि 108 घरं जी आहेत ती का प्रलंबित राहिली काय नाही या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा केली आणि जी काही कारणं आहेत ती सुद्धा आम्हाला बरीचशी माहिती त्यात मिळालेली आहे आणि ज्या काही अडचणी वगैरे आहेत त्याची आम्ही पूर्तता करू आणि लवकरात लवकर 108 घराची पूर्णत्वास यावी यासाठी प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। शिवाय 108 शिवाय जय भीम नगरमध्ये सुद्धा जी काही अपुरी कामं आहेत, स्लॅबची वगैरे जी कामं आहेत ती सुद्धा ताबडतोब पूर्ण करण्याचं सुद्धा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते कामं सुद्धा पूर्णपणे मार्गी लागतील असं महापौरांकडून आम्हाला आश्वासित केलेलं आहे।